मागील काही वर्षामध्ये मराठी शाळा वाचवा मोहीम या मोहिमेद्वारे मी संपूर्ण महाराष्ट्राला गणेश उत्सवाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाप्पा आपल्याकडे दरवर्षी विराजमान होतात, परंतु त्याचं स्वरूप नुसतं आध्यात्मिक न राहता आध्यात्मिकला शैक्षणिकतेची जोड दिली तर कदाचित येणाऱ्या कित्येक पिढ्या ह्या आध्यात्मिक माध्यमातून शैक्षणिक माध्यमाकडे येतील आणि त्याच्यातून आपल्या आध्यात्मिक कार्य अर्थात महाभारत रामायण यांसारखे जे काही ग्रंथ आहेत या ग्रंथांच्या विचारांचे अनुकरण करतील असा माझा त्यामागे एक हेतू आहे। गणेश उत्सव हा कार्यक्रम साजरा करण्यामागे एक शैक्षणिकतेची जोड देऊन त्या माध्यमातून आलेले जे काही शैक्षणिक साहित्य ते या पंचकृषीतील काही गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक बाप्पाचा एक प्रसाद म्हणून देण्याचा एक माझा मानस आहे। तसेच ह्या गणेश उत्सवामध्ये येत्या 10 दिवसांच्या बाप्पाच्या या उत्सवात मी सलग 11 दिवस 10 ते 11 दिवस शैक्षणिक व्याख्यान आयोजित करून मराठी शिक्षणाचा गावोगावी माणसामध्ये प्रसार आणि प्रचार कसा होईल आणि गावातलं तथा परिसरातलं या महाराष्ट्रातलं आध्यात्मिक जे स्वरूप आहे ते स्वरूपातून शैक्षणिक वातावरण कसं तयार होईल आणि मराठी शाळा कशा वाचतील यामागचा माझा हेतू आहे। मराठी शाळांना पुरेसा शिक्षक संख्या देणं गरजेचे आहे। त्याच बरोबरीने शाळांना येणाऱ्या काही अपुऱ्या सुविधा आहेत, ज्याच्यामध्ये भौतिक सुविधा असतील किंवा साहित्याच्या शैक्षणिक साहित्याच्या सुविधा असतील, ह्या देणं या खूपच्या गरजेच्या आहेत। ऐसी ही लेटेस्ट खबरों से अपडेट रहने के लिए हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को दबाना न भूलें।